मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखेच्या वतीने अध्यक्ष महंतेश्वर कट्टीमनी यांनी जिल्हा परिषद सोलापूर पूनम गेट येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असून विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून गेल्या 1.5 वर्षांपासून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत 1.5 वर्षांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। या प्रकरणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असल्याचे कट्टीमनी यांनी स्पष्ट केले। तसेच संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात महिला शिक्षकांच्या तक्रारीही कार्यालयात प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरूच राहणार असा इशारा महंतेश्वर कट्टीमनी यांनी दिला आहे। अक्कलकोटचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे साहेब यांनी विभागीय आयुक्त यांचे अधिकार वापरून शिक्षकांचे प्रतिनियुक्त केले। ते त्यांचा अधिकार नव्हता, मग त्या बदली केले म्हणजे कसं शिक्षकावर अन्याय केले। ते अन्याय केलेले झालेले शिक्षक माझ्याकडे आले। मी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा कोट तालुका अध्यक्ष आहे। ते लोक माझ्याकडे आल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरू केलो। मी ते पाठपुरावा सुरू केलो आहे। मग आता जवळपास 2 वर्ष होत आला। 2 वर्षापासून त्यांच्यावर कारवाई नाही आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यावर चौकशी नेमले। मग त्या चौकशीचा झाला कधी 2025 जानेवारीला संपला, आता 26 जानेवारी संपला, अजून ते फाईल बाहेर येत नाही आणि माझ्यावर कारवाई केलेत। कसं जानेवारी 6 तारखेला 25चा म्हणजे एक कुणाकडून तरी तक्रार अर्ज घेतलेत आणि 10 तारखेला लगेच माझ्यावर निलंबन कारवाई केली। कारण काय, ह्यांचा जे विभागीय आयुक्तांचा जे अधिकार वापरून बदल्या केलेत त्याचे मी पुटअप करत होतो, त्यामुळे माझ्यावर कारवाई केलेत आणि 1 वर्ष सोडून मला ऑर्डर दिलेत आणि ते पण लांबच्या ठिकाणी। हे त्रास देण्याचा उद्देश येतो आहे ह्यांच्यावर जे कारवाई होत नाही साहेबावर, प्रभारी गट शिक्षणाधिकारी अरबाळे साहेबावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, उपोषण करणारच। पुढची भूमिका मी बसणारच इथं। म्हणजे यांनी जरी काय देते यांचं बोलणं काय होतं, ॲडजस्ट काय होतं बघतो। ह्याच्यापेक्षा अगोदर 5 वेळा केलो, आत्मदानाचं केलो मी, तरी पण त्यावेळी पोलीस मला सोडले नाहीत। ही मी धडीशी लावल्याशिवाय सोडणार नाही। मग मी अध्यक्ष असून काय उपयोग नाही, ही जरी सोडलं तर यांच्यावर कारवाई होणं ही माझं एक जिद्द आहे। तरी जर यांनी ऐकायला नाही झालं, मी मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत जाऊन तिथं मी हे पुढचं मग उपोषण करणार, तिथं आत्मदहन करणार, मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा करणार। आता मी शिक्षण मंत्र्यांना दिलो आहे, मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र, सगळ्यांना पत्र दिलं आहे। आता जर नाही कारवाई झालं पुढचा वेगळा आहे अजून राज्य लेवलला।